माननीय उदयजी निरगुडकर हे व्यक्तिमत्व वलयांकित तर आहेच, पण या उद्यम कौस्तुभला राष्ट्रभक्तीचं अलौकिक असं कोंदण लाभलंय। MBA झालेल्या उदय सरांनी मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट देखील घेतलीय। ॲप्टेक, गोदरेज, झी 24 तास अशा अनेक ठिकाणची त्यांची कारकीर्द गौरवशाली ठरलीये। प्रत्येक ठिकाणी समाजात मोठा बदल होण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आणि त्यांच्या कार्यामुळे आज लक्षावधी लोक अधिक उत्तम आयुष्य जगतायत। झी 24 तास मध्ये समाज जीवनावर व्यापक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आणि त्यांची रोखठोक शैली आजही लोकप्रिय आहे। प्रत्येक संस्थेत सर्वोच्च पदावर काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अक्षय असा ठसा उमटवलाय। आपल्या कामाविषयी बोलताना उदय सर सांगतात की दर 5 वर्षांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नवीन काहीतरी घटना घडत गेली आहे, नवीन काहीतरी आव्हान त्यांनी स्वीकारलंय। तत्वनिष्ठ आणि व्रतस्थ अशा सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा निरगुडकर यांना लाभलाय। वक्ता दस सहस्त्रेषु अशी त्यांची ओळख आहे आणि 50हून अधिक देशात शिक्षण, अर्थ, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, बिझनेस स्किल्स, वेल्थ जनरेशन अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत। सरांनी व्यापक आणि चौफेर लिखाण केलंय। त्यांच्या लोकप्रिय पुस्तकांमध्ये लोकल ते ग्लोबल तसंच CEO ही कादंबरी देखील आहे। सध्याच्या त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे देशाच्या NHPC या ऊर्जा प्रकल्पाचे ते स्वतंत्र संचालक आहेत। या क्षेत्राची सर्वांगीण माहिती घेऊन त्यांनी NHPCच्या कामाचे उच्चांक गाठलेत आणि हे काम करताना प्रत्यक्ष साईटवर जाऊन तिथला रोमांच सुद्धा अनुभवलाय। निरगुडकर सरांच्या भाषणातील आणि संवादातली वाक्य आता मंत्रासारखी किंवा एखाद्या कोटेशन सारखी झाली आहेत। डॉक्टर उदय निरगुडकर या आकाशा इतक्या व्यक्तिमत्वाची माहिती या चित्रफितीच्या 2 मिनिटाच्या अवकाशात देणं केवळ अशक्य। आम्ही इतकंच म्हणतो की सर, आपल्याला उद्यम कौस्तुभ पुरस्कार मिळताना बघणं हा आमच्यासाठी अनंत आनंदाचा ठेवा आहे।